जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात 16 वर्षीय मुलीच्या लग्नाचा प्रयत्न पोलीस आणि बालकल्याण विभागाने उधळून लावला आहे। या प्रकरणी मुलीचे आई वडील, नवरा मुलगा आणि त्याच्याही आई वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरच्या भाटिया चौक परिसरातील एका कार्यालयात एका लहान मुलीचं लग्न लावलं जात असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबरवर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने बालकल्याण समिती आणि पोलीस यांनी संयुक्तपणे या ठिकाणी जाऊन पडताळणी केली असता ज्या मुलीचं लग्न लावलं जात होतं तिचं वय 16 वर्ष 3 महिने असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या मुलीला ताब्यात घेत तिची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली। तर मुलीचे आई वडील, नवरा मुलगा आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात उल्हासनगरच्या हिल्लाइन पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे। दिनांक 24/2/2025 रोजी दुपारच्या सुमारास चाइल्ड हेल्पलाइन पुणे महाराष्ट्र इथले चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 यावर एक अज्ञात इसमाने फोन केला आणि त्या ठिकाणी भाटिया चौक उल्हासनगर 5 ओटी सेक्शन या ठिकाणी बालविवाह होत आहे याबद्दल माहिती दिली। त्या अनुसाराने CWC आणि शासकीय यंत्रणा यांनी सदर ठिकाणी पाहणी केली। सदर ठिकाणी माहिती घेता सदर ठिकाणी लग्न होत असलेल्या ठिकाणी जी वधू होती त्या वधूचा वयाचा दाखला याबद्दल खात्री केली तर त्या मुलीचं वय 16 वर्ष आणि 3 महिने होतं। ती लहान मुलगी असल्यामुळे कायद्याप्रमाणे ते कायदेशीर गुन्हा होत असल्यामुळे सदर मुलीला ताब्यात घेतलं। CWC समोर हजर करून त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। सदर मुलीचं लग्न करण्यासाठी जे नातेवाईक, नंतर मुलाचे आईवडील, मुलगा, मुलीचे आईवडील तसेच इतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरबाबत हिल्लाइन पोलीस स्टेशनला 132/24 बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल कर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।